पुढची बातमी पाहूयात। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी फेसबुकच्या माध्यमामधून मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलंय। ओबीसी आरक्षणावरून या पत्रामध्ये जरांगेंवरती त्यांनी जोरदार असा निशाणा साधलेला आहे। जरांगे फक्त मुखवटा, त्यांच्या मागे मराठा नेते आहेत असं हाकेंनी म्हटलेलं आहे। काही क्रूर मराठा नेते हेतू साध्य करतायत असं देखील या पत्रामधून लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात नेमकं पत्रामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे। गेल्या 7 वर्षांपासून पंचायत राज निवडणुका झाल्या नव्हत्या। 2022 पूर्वीचे आरक्षण ग्राह्य धरून पंचायत राज निवडणुका घ्या असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला। त्यामुळे अनेक ओबीसी कार्यकर्त्यांना जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक, महापौर होण्याची गुलाबी स्वप्न पडू लागली। पण जरांगे नावाच्या गोलमाल योद्ध्याने मुंबई गाठली। सरकारच्या मानगुटीवर बसून हैदराबाद गॅझेटचा जीआर मंजूर करून घेतला। बोगस दाखले काढून सरंजामी मराठे ओबीसी आरक्षणावर अगोदरच अनधिकृत ताबे मारत होते। या बेकायदा जीआरमुळे अशा टोळीला 12 हत्तींचं बळ मिळालंय। हा जीआर ओबीसी आरक्षणाचा गळा घोटणारा हे दाव्याने सांगतो। जरांगे हा फक्त मुखवटा आहे। त्यांच्या आडून क्रूर मराठा राजकीय नेते, आमदार, खासदार, कारखानदार त्यांचा हेतू साध्य करतायत। प्रस्थापित मराठा समाजाला सरपंच पदापासून ते मुख्यमंत्री ही सर्व पदं स्वतःकडे ठेवायची आहेत। घटनेमधील सामाजिक न्याय देण्याचं बाबासाहेबांचं स्वप्न या एक जीआरद्वारे आपण संपवलंय।